नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। साईगंगा राईस कारखान्याविरोधात पाऊण गावात आमरण उपोषण सुरू। प्रदूषणाच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक। प्रशासनासमोर नवे आव्हान। पाऊणगाव येथील साईगंगा राईस मिलमधून होणाऱ्या कथित प्रदूषणाच्या विरोधात अखेर ग्रामस्थांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। धूळ, राख, दुर्गंधी आणि दूषित पाण्याच्या समस्येमुळे गावातील नागरिक त्रस्त असून अनेकदा तक्रारी, निवेदन, पाहणी आणि बैठका होऊनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यापूर्वी ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून राईस मिलची पाहणी करून संबंधितांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते। तसेच प्रशासनाच्या दालनात बैठक घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासनही देण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात प्रदूषणाचा त्रास कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। दरम्यान ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने प्रशासनाला निवेदन देत 11 जून पासून आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानुसार आज ग्रामस्थांनी साईगंगा राईस मिल परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणस्थळी ग्रामस्थांची उपस्थिती दिसून आली। उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की राईस मिलमधून निर्माण होणारी राख व धूळ घरामध्ये येत असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। लहान मुले, वृद्ध आणि जनावरांनाही याचा फटका बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे। जोपर्यंत समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। दरम्यान या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासन, ग्रामस्थ आणि राईस मिल व्यवस्थापन यांच्यात पुढे कोणता तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या उपोषणादरम्यान उपोषणकर्ते सरपंच यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे। माझे नाव संदीप नरहरी कोडे, ग्रामपंचायत पाऊणगाव येथील सरपंच आहे। मौजा पाऊणगाव येथे साईगंगा राईस मिल या नावाने मागील 4 वर्षापासून राईस मिल चालू आहे आणि मागील 4 वर्षापासून या कारखान्यामधून निघणारी जळीत राख, चिमणीमधून निघणारा धूर आणि दूषित पाणी यामुळे गावाला नेहमीच खूप त्रास होत आहे आणि या त्रासाबद्दल आम्ही नेहमीच महाराष्ट्र शासन, तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांना वारंवार लेखी सूचना केल्या। त्यांनी चौकशी पण केली, पाहणी पण केली, परंतु त्या कारखान्यापासून होत असलेला त्रास दिवसेंदिवस वाढत असून त्या कारखान्यापासून होणाऱ्या दूषित वासेचा, दूषित राखेचा आणि दूषित पाण्याचा गावातील लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती आणि गावातील शेतपिकावर फार दुष्परिणाम होत आहेत आणि त्यामुळे या कारखान्याच्या होणाऱ्या त्रासापासून त्रस्त होऊन आज दिनांक 11/6/2026ला आम्ही गावकरी मंडळी, ग्रामपंचायत प्रशासन आणि आमचे सहकारी विनोदजी ढोरे यांच्या सोबत कारखाना प्रशासनाला तंबी देण्यासाठी आज आम्ही कारखाना परिसरात आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण निरंतर चालू ठेवू अशी मी सांगू इच्छितो। तर राईस मिल इंडस्ट्रीचे मालक यांनी सुद्धा आपले म्हणणे व्यक्त केले आहे। आज आपल्या राईस इंडस्ट्रीज समोर काही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासन उपोषणाला बसलेले आहेत, तर त्यांच्या काही मागण्या आहेत, काय सांगाल? भाऊ, मी संदीप देवानी, श्री साईगंगा राईस मिलचे मालक, पाऊणगाव। काल मला या उपोषणाबद्दलची जाणकारी मिळाली होती प्रसार माध्यमाद्वारे। तर मी यांना फक्त एवढाच सांगू इच्छितो, तर काही ज्या त्यांच्या मागण्या आहेत, जसा राखीची राख गावात उडत आहे म्हणत आहेत चिमणीद्वारे, तर मी त्या राखीच्या नियोजन असा केला आहे की एक सायक्लोमॅक्स लावला आहे, थर्मॅक्स कंपनीच्या, ज्याच्यातून जे चिमणीमध्ये हेवी पार्टिकल्स आहेत म्हणजे राख वगैरे ते पूर्ण खाली पडते, म्हणजे ते वायूमध्ये, हवेमध्ये कुठेही उडत नाही। राहिला पाण्याचा विषय, पाण्यासाठी मी एक सोकपीट टँक बनवला आहे आणि एक ETP बनवली आहे, ते चांगली टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये पाणी फिल्टर करून आम्ही आपल्या प्रिमायसिसमध्ये झाडासाठी आणि मैदानामध्ये शिंपण्यासाठी आम्ही त्याच्या पाण्याचा वापर करतो। ते म्हणतात नाल्यामध्ये पाणी सोडतो, तर नाल्यामध्ये काही पाणी आता सोडला जात नाही, याच्या अगोदरही नव्हता सोडला जात नाही, आताही सोडला जात नाही आहे।
आणि दुसरा राहिला विषय धूळच्याही आम्ही शेड वगैरेचं काम सुरू आहे, प्रगतीपथावर आहे तोही काम लवकर संपूनच जाईल. मला असं वाटते आम्ही 99% त्यांचे जे काही विषय आहेत मी आपल्याद्वारे जेवढं माझ्या होऊ शकते मी ते पूर्ण केलेलं आहे. तरीही याच्यानंतर काही समस्या असतील तर मी ते बसून त्यांच्यासोबत समोरच्या जे काही समस्या असतील मी पूर्ण करायसाठी बाध्य आहे. आणि माझी एक विनंती आहे तुम्हा सर्व लोकांना, आपण गावमध्ये राहून एक आहोत, काही त्रास असेल मला डायरेक्ट बोलू शकता. म्हणजे तहसीलदार साहेबांकडे इकडे तिकडे न जाता मला पत्र द्या, आपण बसून सगळ्या समस्यांच्या निवारण करून आपण एक आहोत. आणि मला गावाचा विकास करणी आहे, गावाच्या लोकांना रोजगार देणी आहे. मला फक्त एकच विनंती आहे का आता हा उपोषण कसाही करून संपवा आणि समोर जे काही समस्या राहतील मी तुमच्या सोबत आहो हा तुम्हाला मी शब्द देतो. याआधी आपली कधी चर्चा झाली आहे का त्यांच्यासोबत? नाही भाऊ, आतापर्यंत त्यानं मला फक्त तोंडी 1-2दा सांगितलं आहे. तेव्हा त्याने मी सांगितलं होतं माझं काम सुरू आहे, पण आता 1 महिना जसा माझा झालाय, काम हा पूर्ण कंप्लीट झालाय राखी वगैरेचा, तर त्याच्यानंतर ते माझ्यापर्यंत कधी नाही पोहोचले आहेत.